लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत. सँडीने वसुंधराच्या विरोधात साक्ष दिलेली असते, परंतु विक्रम त्याच्यावरतीही विश्वास ठेवत नाही. नंतर पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी वसुआत्याला खूप प्रश्न विचारतात. वसुआत्या खूप कन्फ्यूज होऊन खरं बोलून टाकतात, परंतु नंतर हे बोलतात की या सगळ्यांनी मला खूप प्रश्न विचारले, त्यामुळे मी कन्फ्यूज झाले. नंतर मिथून त्याच्या फोनमध्ये जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो सगळ्यांना दाखवतो, ज्यामध्ये वसुआत्या पिहूला धमकी देताना दिसत असतात. वसुआत्याचं खोटेपणा उघड होतं आणि नंतर वसुआत्या आणि रम्या हे नंदिनीची माफी मागतात आणि वसुंधरा म्हणते की मला माहिती आहे मी जी चूक केली आहे ना, त्यासाठी मला तोंड दाखवायला पण जागा नाहीये ग नंदिनी. असं वसुआत्या बोलल्यानंतर नंदिनी म्हणते बरोबर बोललात तुम्ही, म्हणूनच आता आम्हाला तोंड दाखवायचं नाहीयेत तुम्ही. आम्ही बाबांच्या मनाचा विचार करतोय, कारण बाबांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तुम्हाला या घरामध्ये राहू देतोय. आणि या घरात जर राहायचं असेल ना तुम्हाला, तर कोणालाही तोंड दाखवता खाली मानेने राहावं लागेल. वसुंधरा नंदिनीकडे बघत असते. नंदिनी म्हणते मी आत्ताच तुम्हाला सांगितले की खाली मान घालून राहायचं, वरती मान घरावं असं तुम्ही वागलेलं नाही, तुम्ही काहीही ठेवलेलं नाही. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.